कोमट. एका साईडला चहा ठेवला आहे. माझी दोन्ही पण लेकरं उठलेली आहेत. हे तर पक्क डॅम्बिस आहे. हे पक्क डॅम्बिस आहे. आज पण उठलेलं, रात्रभर उठते, झोपून नाही देत मला, आहे ना. हां, सकाळी भरवलं तेव्हा तो कसा तरी झोपलाय. हे तू हे पक्क डॅम्बिस. आई आजी 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 आजी. आत्ताशी उठलंय. आत्ता वाजले 9:15. असे डांबिश पोरगा यो. आणि यो पण यो महाडेंबिश. बस चला झाडू मारायला जाऊ दे मला आता. झाडू मारायला कसा येतं खाली. चला तर इकडं एका साईडला कुकरमध्ये लावलेला आहे भात आणि दुसऱ्या साईडला तवा ठेवला आहे. इथं वांगी कापले, छोटी छोटी गौरांशा वांगी फ्राय केलेली आवडतात वांग्याचे काप, म्हणून मग ते करायला घेतले. बोला नाश्ता देते त्याला. आंघोळ वगैरे झालेली त्याची. तर मग वांग्याचे काप करून घेतले. त्याच्यात हळद, मीठ, मसाला आणि थोडंसं धना पावडर टाकलं. याच्यात मॅगी मसाला टाकला तरी पण मस्त लागतं. आणि मिक्स करून घेतलं. तेल टाकलं आणि मग तव्यामध्ये ते फ्राय केलं. म्हणजे बोलो ओरांशला नाश्ता तरी होईल. नाश्ता रोजचा असतो आहे आमच्या घरी, काही ना काही वेगळं. आणि इकडं चवळी भिजायला टाकलेली मी. तर चवळीची भाजीसुद्धा टाकायची होती, म्हणजे अशी सुकी सुकी थोडीशी लपतप अशी. तर मी मस्त फ्राय करायला टाकलेत. आणि हे ना तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत पण खाऊ शकता. इकडे आमचं असं चालू असतंय. लादी बसत असलं का नाटक है ना, पुसूनच देत नाही. काय झालं काय झालं काय झालं. शेंबडा झाला तू, शेंबडा. आता सर्दी झाली. उचलायचं आहे. अरे बाबा, उचलायचं आहे. उचल उचल जोर लगा के. ऐशा. गौरांचा नाश्ता आहे रेडी. घेतले चवळी बनवायला. चवळीमध्ये टाकले मी दुधी आणि थोडंसं वांगा. यांना वांगा आवडत नाही, तर मी चवळीची भाजी टाकते. भात टाकले, इथे चवळी टाकून घेते. तर आता मी माझ्या पद्धतीची चवळीची भाजी कशी करते ते मी तुम्हाला दाखवते. तेल टाकलेलं आहे पहिला. त्यानंतर कांदा, टोमॅटो, एक मिरची कापलेली आहे हिरवी, दालचिनी टाकलेली आहे, मोठी वेलची टाकलेली आहे आणि तेजपत्त्याची पानं टाकले. लाल मिरची असते ना का सुकलेली, ती टाकलेली आहे. 2 मस्त लागतं म्हणजे, किंवा टेस्ट वगैरे मस्त येते. तर ते टाकलं आहे. आणि माझ्या हातची काय माहिती 2 वेळा मी बनवलेली, आवडली. दीपाली पण बोलली की मस्त बनवलेली वहिनी. आणि आजची येते तिला खूपच आवडली. तिला असं वाटलं माझी भाजी खाऊन की घरची आठवण आली तिला. तिच्या घरी अशी बनवतात ती, अशी मला बोलत होती. तर मी हिंग पण टाकलेलं आहे त्याच्यात. त्यानंतर लसूण ठेचून टाकायचं आहे. आणि कांद्याचं वाटण वगैरे नाही बनवत मी, डायरेक्ट हे टाकलेलं आहे. त्यानंतर कांदा मस्त भाजून झाल्यावर हळद, मीठ, मसाला, धना पावडर हे टाकलेलं आहे घरातलंच आपलं. आणि चवळीमध्ये दुधी आणि वांगं घेतले, बटाटा नाही टाकला. त्यानंतर मिक्स करून चवळी टाकलेली आहे आणि थोडंसं वाटण आपलं. आणि मग मिक्स करून पाणी टाकायचं आहे. तर आज सगळ्यांनाच आवडली आजची चवळीची भाजी. ताई पण बोलल्या वहिनी मस्त झालेली, असं भंडाऱ्यात बनवतात ना त्याच्या आठवणारी बोलतात मला. तर सगळ्यांना आवडली हे मला ऐकून खूप छान वाटलं. गुड मॉर्निंग. कशात सर्व असताना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल. आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. आज काय पाऊस पडला नाही सकाळी आणि याच्या आत्ताशी आंघोळ झाले. आणि आता आमचं 11 वाजता जेवण झालेलं. फक्त एक भाजी बनवायची, ती पण पालेभाजी.
भात झालंय, वरण टाकलं दीपालीने, परत चवळीची भाजी टाकली मी. आता फक्त पालकभाजी तेवढे राहिले, बाकी सगळं काम झालेलं आहे. नित्तूला फक्त झोपवायचं आहे आता माझ्या. नित्तूचं खाऊ टाकायचं. आज सगळं काम लवकर झालं. लवकर केलं ना फटाफट, एकदम टाईमपास न करता तर सगळं लवकर होतं आणि ते मला आवडतं. टाईमपास केलेलं मला बिलकुल आवडत नाही. गरम होतं आहे, पाऊस काय माहिती काय करतो आहे. आता तर नाही, मला तांदूळ धुवायचे आहेत अजून, तर ते तांदूळ धुवून सुकवून घेते. चला त्यांच्या झोपवते. काल रात्री पण असंच झोपण्या दिली. झोपायला मी 12:30 वाजता गेल्यापासून त्याचं हलणं डुलणं चालू होतं. ते थोडंसं मला वाटतं 1-2 तास मला झोपून दिले असेल आणि नंतर तो उठला. नुसता हलत होता. मग मी त्याला किती वाजता दिलं तुला खाऊ? मी 5:30 वाजता दिलं. 5:30 वाजता खाऊ उठला. चला आता आमच्या इथं होतात बड्डे स्पेशल गुलगुले. काय फरमाईश येईल ते पूर्ण करायचे. बड्डे गर्ल बनवते. पहिला काकू बनवायच्या, काकू यायच्या बनवायला. ते काय असतंय ते कावला. हां गुलगुले छोटे टाकावे. मोठं खायचं सोडा टाकला. खायचा सोडा टाकायला पाहिजे होता. अजून मस्त होते. आज आहे आईबाबांचा वाढदिवस आणि खूप जणांचा वाढदिवस असतोय. माझ्या मामाचा पण आहे, छोट्या मामाचा, परत मावशीच्या नवऱ्याचा पण आहे. तर सर्वांना ज्यांचा कोणाचा आज वाढदिवस आहे त्यांना सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा वाढदिवसाच्या. मस्त एन्जॉय करा दिवस. तर बाबांनी स्पेशल असे गुलगुले बनवा असं सांगितले. तर गुलगुले संध्याकाळी आई बोलतात पुऱ्या बनवायच्या आहेत, पुऱ्याचा खायच्या आहेत त्यांना. परत व्हेज पुलाव असा बनवणार आहोत आम्ही. गपरे मी ठेवले. आता तू कशाला काढतोय? आणि आता हा झोपणार आहे. चल, कारण मग अशी झोपवला आणि मग अंगणवाडीच्या बाई आल्या त्या वजन उंची घ्यायला. मग राहिलं आता पहिला याला झोपवते. त्या दोघीजणी बनवतात. माझं झाले गौरांश नाकी 9 करतोय खरंच. जेवायला दिलंय तर आता तिकडं गेलाय वाटतं. कुठून जिथून वरडावरड चालू आहे. तिकडं गेला का तो? जेवायला सांगितलंय ना. कुठं वरडावरड चालू आहे ना तिथं गौरांश पोचला समज. म्हणजे तिथं गौरांशचं काहीतरी चालू आहे असं समजायचं. थोडं तो गणतोय. दादा बघ मस्ती करते तुझा. ए दादा. संध्याकाळी केक वगैरे कट करायचा आहे. तर तुम्ही कंटिन्यू राहा आणि बड्डेला या. डेंजर ऊन आहे ना, त्या उन्हामध्ये मी आता टाकलं आहे. करदी सुकायला जरा नरमच वाटते, त्याच्यामुळं टाकले. आता बसले तर लय डेंजर ऊन आहे, लय डेंजर. नुसतं कडक. तो झोपलाय का बघा. काय करतोय कोण? गौरांश. ते वेल्डिंग करून ना तो सायकल तरी चालवेल. आणि त्याला सोडून या. त्यानेच टाकलाय. नाही, यानेच टाकलाय. पहिला पण यानेच टाकलेला. चला, इथं पुऱ्या बनवायला मी पीठ बनवून ठेवते. दीपाली आमचं बनवणार आहे ना नितू. तर नितूला माझ्या भूक लागेल. वाजले किती? 5:45 वाजायला आले लगेच. काय खरं नाही. दादा पप्पा गेले बघ रूम मध्ये. जा. तो कशाला खोलतोय? दादा गेला रूम मध्ये आहे. जा.
हे बघ, हे कुठून घुसते, हे कुठून घुसते. जा पप्पा. चला, बाबांची सकाळी फरमाईश होती की गुलगुले बनवा. त्याच्यानंतर आता पुरी झाली पुरी. त्यानंतर आईंच्याकडून मला समजते आता बोलतात खीर बनवा. मग तांदळाची खीर आहे तर की आज ना ते इथं मंदिर आहे ना. थोड्या दिवसांनी डोक्यात पडला असता कंकर टाईट केला आता. कोणाचा? आमचा. थोड्या दिवसांनी शालू बिल्लू लावा, शालू बिल्लू लावा बोललो. कॅमेऱ्याच्या इथं चहा खायला काय नाही, खारीवाला येत नाही म्हणून आज पुऱ्यांचं जास्तच म्हणलंय मी. म्हणजे उद्या टेन्शन नाही आम्हाला की उद्या चहामध्ये काय खायचं. पुरी, चहापुरी मस्त लागते. एक फोटो तेल टाकायला लागेल इथं मला. तेल कमी पडेल. एकदम जोरदार बड्डे आहे दोघांचा. डायरेक्ट फटाके वाजवणार आहे. आणि 9 तारखेला आमच्या नित्यांचा बड्डे. असं घरातल्या घरातच. तरी पण बघू कुठं गेलाय. गाडी घ्यायची आहे मला त्याला छोटीशी अशी. याला ये पकड याला. अरे त्याला आणला बाहेर. हे रडकू पण पकड. बाबांच्या नाईंच्या पकडा सगळ्यांनी आत. आंबा तिला आजीपालीला दीपाली कुठे केक केक लागला बा. आठवलं कोणी दिवा गौरांशी दिवा विजवला होता ना हाताने एका बड्डेला. पहिल्या बड्डेला बघते ए ते साखर भरायची विसरली. साखर भरा जरा विसरली मी. तिकडं बघा ना बरोबर नेट गेलाय. तर बघ नको नको बरोबर नेट गेला. चला एक मिनिट थांबा. नको आपणच बोलायचं. नाही नाही हॅपी बर्थडे सॉन्ग नको. तिथं हा? नेट गेलाय. का तुम्हाला हॅपी बर्थडे नाहीत बोलता. घ्या मी करू ना. नाही थांबा. हो तिघीजणी हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर आई बाबा. हॅपी बर्थडे टू यू. अरे एवढ्याला कापलं असतं. फोन नाही कट. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर आई बाबा. हॅपी बर्थडे टू यू. तो आनंदाचा फोडायचा. कापायला नाही खायला नाही बाद झालं. हॅपी बर्थडे टू यू. एरी तू हॅपी बर्थडे कर. हॅपी बर्थडे तू खा गौराज तू खा. मॉम डॅडचीच प्लेट उचलून टाकली ती. एक फोटो काढा आता. हा थांब. त्यांचा काढा ना. पाहू काढतात का फोटो. काढला मग बघितला का होता.
काय फ्रेम बनवले चांगली? सेलिब्रेशन फ्रेम असेल. सेलिब्रेशन पॅक. नाही, मला माहिती आहे फोटो फ्रेम आहे. फॅमिली फोटो फ्रेम. बोलली ना मी. आता द्या त्यांच्याकडं. दोघांचा फोटो आहे. हा, तो बघतो बघ कसा. बोलली ना मी. कोण आहे नित्यांश? कोण आहे नित्यांश? कोण आहे? बाबा अशी दाखवा. तो कागद टाका ना साईडला. मस्त आहे. इथं इथं दाखवा इथं. मस्त चला मस्त. चला, आता तुमचं काम झालं नसतं माझ्याकडे. उतर ना खाली. एवढ्या लांब पळायला लागलाय जसा का तुझ्या मागे लागणार आहे फटाकडा तो. बाबरे तर एक नंबर. उशिरा फक्त. अरे काठी बघ ना जरा. उडतात बघ त्याचे खडे. अरे मी पाठी लावणार. हा, मग तू side पाठी ला जा. ना. बटाटा उठतोय. आता झोपायचं आहे आम्हाला. चला मंडळी, नंतर काही व्लॉग कंटिन्यू करायला भेटला नाही मला, पण छान बड्डे झाला. मस्त फटाके वगैरे वाजवले. आता नित्यांचा बड्डे येईल. नित्यांच्या बड्डेला बघूया आम्ही काय काय करतोय. बघ कसं मारते. हो मारते बघा, केस बघा, केस ओढते. पप्पा सरळ करून टाकेन तुला पण. पप्पा खडूस पप्पा येतो. माझ्या मारते बघा, मारते बघा. नको मारू. डोळे मोठे करा, डोळे मोठे करा. ए असतच म्हणून नाही बरोबर करतो. मारल्याशिवाय करायचं नाही याला. कशाला मागता एवढी. काय मारल्यावर तरी. चला 11:30 वाजले तर त्याला झोपवते आणि आजचा व्लॉग इथं सेंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू करून त्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बघूया किती झाले. आता एडिट करायचे मला. आणि कुठे येते हो थंबनेल.